पुणे केस के बाद शराबियों पर नकेल कसने के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस का सहारा लेगी महाराष्ट्र सरकार। जानने के लिए सुनिए क्या है एक्शन महाराष्ट्र के एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई का। मैं अभी आचार संहिता होने के बाद माननीय मुख्यमंत्री महोदय को दिखाऊंगा और उसका काम भी जल्द चालू हो जाएगा। आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये है, जितने भी हमारे लाइसेंस होल्डर्स हैं उनके आस्थापना पर जो अभी भी हम लोग ने सीसीटीवी कंपलसरी किया है, लेकिन वो सीसीटीवी का डायरेक्ट कनेक्शन, डायरेक्ट उसका रिपोर्टिंग हमारे जो सुप्रिटेंडेंट है वो जिले के, वो सुप्रिटेंडेंट के नेटवर्क पर उनके ऑफिस में जो हमारी मोबाइल सिस्टम है, जो इंटेलिजेंस हम लोग ट्रेस करते हैं उसके ऊपर आएगा। और जो टाइम शेड्यूल का है या किसके बारे में भी है, वो अगर उल्लंघन होता है तो एक अलार्म आएगा हमारी एसपी ऑफिस में, एसपी के पर्सनल मोबाइल पे आएगा। हम लोग उसमें एक सुधारणा कर रहे हैं कि जो क्षेत्रीय ऑफिसर्स है, जो रीजनल ऑफिसर्स है, उनके सिस्टम पे भी वो अलार्म आना चाहिए, जो कि जल्दी वो उधर जिस आस्थापना का वो लोकेशन दिखा रहा है वहां जाके उसके ऊपर कार्रवाई कर सके। नाही, देसाई साहेब, मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही 49 कारवाई पुणे आणि परिसरामध्ये केल्या. 60 पूर्वीच्या 9 आणि हा 51. बरोबर आहे. 51 आत्ता केल्या, म्हणजे मागील 2 आठवड्यामध्ये ज्यावेळेस घटना घडली तिथे 51 पेक्षा अधिक गोष्टी चालतायत अशा गैररित्या पद्धतीने नियमावली डावलून. हे ज्यावेळेस तुमच्या डिपार्टमेंटवर बूमरँग झालं त्याच्यानंतर नाही इतक्या कारवाई का झाल्या? दुसरे मुद्दे की तुमच्यावर थेट लोकप्रतिनिधींनी, तुमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी थेट लिस्ट तुमच्या अधिकाऱ्यांची वाचून दाखवली की ह्याला इतके हप्ते मिळतात, त्याला इतके हप्ते मिळतात. याच्यावर डिपार्टमेंटनी खरंच इन्क्वायरी इंटरनल लावली आहे का? कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. याआधी आता सुद्धा मी बसतो एक तयार करतो, कोणाचंही नाव टाकतो त्याच्यात, आणि त्याच्यासाठी अवकडं माणसानं पैसे गोळा केले म्हणतो की ऑथेंटिसिटी काय आहे का त्याला? मी परत म्हणतोय, तुम्ही ऑफिशियली आधी तुमच्या सही शिक्क्यानं द्या ना. तुम्ही आमदार आहात ना, तुमच्या लेटर पॅडवर द्या की अमुक व्यक्तींनी अमुक व्यक्तीच्याकडनं एवढे पैसे घेतले, त्याचा काहीतरी पुरावा द्या. याद्या काय बाजारात 100 निघतात रोज. म्हणून मला कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अवमान करायचा नाही. त्यांनी अधिकृत यादी द्यावी, आणि कुणाकडे देण्यापेक्षा राज्याचा त्या विभागाचा मी प्रमुख आहे, बरं ठीक आहे, ते माझ्यावर आरोप करतायत, आमच्या सचिवांकडे द्या, आमच्या आयुक्तांकडे द्या, कुणाकडेही यादी द्या. आणि जर ती यादी ऑथेंटिक आम्हाला वाटली, जर त्याच्यात जरा अर्धा टक्का सुद्धा तथ्य आढळलं तर नक्की त्या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. सर, याला जोडून प्रश्न, जसं आपण बोलले की कलम 93 पण आहे, 3 स्टेप नंतर कठोर कारवाई होईल, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण घेऊन येतात, त्याला पूर्ण रेकॉर्ड जे आहे डायरेक्टली एसपी ऑफिसवर. पण या पिरियडमध्ये आपण जर बघितलं, जे ग्राउंड लेवलचे अधिकारी आहेत ज्यांच्या झोनमध्ये असे इनलिगल गोष्टी चालतात, ते स्वतः इन्व्हॉल्व असतात, तर त्यांच्याबद्दल कारवाईची काय प्रोसेस आहे? मी मगाशी म्हटलेलं आपण कदाचित आपल्या लक्षात आलं नाही, आमच्याकडे फ्लाइंग स्क्वॉड आहे, भरारी पथक आहे. हे भरारी पथक क्षेत्रीय त्या रिजनच्या अधिकाऱ्यांच्या वरती सरप्राईज चेकिंग करून भरारी पथक त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. भरारी पथकावरती सुद्धा एक आता वेगळी यंत्रणा उभं करण्याचं नियोजन आम्ही कालच्या बैठकीत केलेलं आहे, जेणेकरून 3 टियर अशा पद्धतीचं व्हिजिलन्स राहील. एक तो जो अधिकारी त्या एरियातला आहे तो, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं फ्लाइंग स्क्वॉड, आणि आता नव्यानं जे आम्ही स्थापन करतोय फ्लाइंग स्क्वॉड वर सुद्धा सरप्राइझिंग अशा पद्धतीनं. म्हणजे माझा विचार असा आहे, पोलिसांच्याकडे जसं गोपनीय शाखा असते की जी फारशी चेहरा समोर येत नाही परंतु ते ऍक्टिव्ह असतात, अशा पद्धतीनं, कारण मी 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर जो म्हणजे आपण गोपनीय यंत्रणा म्हणतो पोलिसांची, तशी गोपनीय यंत्रणा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करण्याचं माझं नियोजन आहे. मी तेच काल आमच्या अधिकाऱ्यांना सांगितले, कदाचित येणाऱ्या 8 दिवसात ते मला दाखवतील. ते दाखवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाने मी ते आणेन. पण मला विश्वास आहे की 3 टियर सिस्टीम जर अस्तित्वात आली तर 100% 2 वर्षात जी गुन्हे वाढवलेले आहेत, आम्ही ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अधिक कारवाई इथून पुढच्या काळात झालेली शिक्षाचं प्रावधान आहे ते काय असणार, म्हणजे त्यांच्यावरती काय कारवाई नाही. आता ते मी काल आमच्या सचिवांना आणि आयुक्तांना दोघांनाही काल सांगितले मी की कशा पद्धतीनं त्या जो काही गोपनीय यंत्रणा आपली सुरू करणार आहोत त्याला कुठले अधिकार आपल्याला देता येतील, त्याला इमिजिएट ऍक्शनचे अधिकार राहतील का, हे सगळं आमचा एक्साइज ऍक्ट जो आहे तो तपासून
1, 2, 3 प्रस्ताव अशा ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 असे प्रस्ताव तयार करायच्या सूचना विभागाला मी दिल्या. ते 8 दिवसात त्यांचा आराखडा माझ्याकडे येईल. सर ते AI टेक्नॉलॉजी जे तुम्ही म्हणताय ते साधारण कधीपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या यंत्रणावर अंकुश ठेवण्यासाठीचं काय प्लॅनिंग? नाही बघा ना, SP ऑफिस आमचं आहे, त्याच्यावर DDC आमची आहे, डिव्हिजनल डेप्टी कमिशनर. म्हणजे एसपीच्या कडे आलेला अलार्म तो DDC कडे सुद्धा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. काल ज्या काही मी सुधारणा सांगितल्या सिस्टीम मध्ये करायला, ते ह्याच सांगितल्यात की ते थेट आयुक्तामध्ये आलं पाहिजे. आमच्या आयुक्तालयामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स सिस्टीम आमची आहे. नवीन जे आयुक्त कार्यालय आपण केलंय VTच्या समोर, तिथं आपण ती आधुनिक सिस्टीम बसवलेली आहे. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, समजा उदाहरण सातारा आहे, साताऱ्यातल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये जरी सुद्धा असं दारूचं दुकान रात्री 11 नंतर सुरू असलेलं दिसलं तर तो SP कडे जाईल, SP बरोबर DDC कडे जाईल, DDC कडे बरोबर तो आयुक्ताकडे सुद्धा येईल. आणि असं काय नाही की SP ऑफिसलाच पाहिजे. आता अत्याधुनिक स्मार्टफोन सगळ्यांच्याकडे आहे, त्याच्या मोबाईलवरती तो अलार्म येईल. म्हणजे मग SP कमिशनर चेक करतील DDC काय करतोय का नाही, DDC चेक करेल SP काय करतोय का नाही. ही काल 2-3 सुधारणा मी त्याच्यात सांगितल्या. 1 महिन्याचा वेळ मी त्याला दिलेला आहे. 1 महिन्याच्या आत फायनल प्रेझेंटेशन आणि फायनल त्याचं म्हणजे जी काय त्याची निविदा काढायच्या, ते सिस्टीम सगळी एस्टॅब्लिश करायची, इन्स्टॉल करायची, या सगळ्याला 1 महिन्याचा वेळ मी दिला. मराठा समाजाच्या योजना ज्या हे आहेत संपू दे. काल हे संपला विषय घेऊन तुम्ही घेऊ. कारवाई केल्या त्या तुम्हाला तक्रारी मिळाल्यानंतर ह्या कारवाई झाल्या की असं राज्य सरकारकडनं इन्स्पेक्शन करण्यात आलं आणि मग कारवाई करण्यात? बघा, मी 22ची आकडेवारी सांगितली आणि नंतर आता 24ची आकडेवारी सांगितली. त्या दरम्यानच्या काळात काही तक्रारी आल्या असतील, पण ज्यावेळी मी पदभार स्वीकारला माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट होतं की अवैध